अकड शिकताना माझ्याकडून काय काय चुका झाल्या ते आज मी सांगणार आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कृपया स्किप करू नका. अकड सायन्स शिकताना किंवा त्या टेक्निक शिकताना काय काय चुका केल्या ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी श्री खानदेंद्र. स्पिरिच्युअलिटी, अकल्ट सायन्स ही काही जादू नाही. अकल्ट सायन्सच्या टेक्निक शिकलो आणि लगेच ते आपल्या शरीरावर काम करायला लागतील आणि जादू होईल आणि आपल्याला बरं वाटायला लागेल असं नाहीये. मी पण उपचारादरम्यानच मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी या उपचारादरम्यानच या खूप साऱ्या टेक्निक शिकले. त्याचं कारण असं की माझं शरीर थकलेलं होतं, मन त्रासलेलं होतं आणि मला असं वाटत होतं की मला कशाने पटकन बरं वाटेल. औषध उपचार तर सुरूच होते, पण खूप घाई झाली होती. त्यामुळे मी काय केलं की एकामागे एक अशा सगळ्या टेक्निक बराबर शिकत गेले. या टेक्निक शिकताना ना माझं मी मन स्थिर केलं, ना शांत केलं, ना श्वासांवर लक्ष दिलं. त्यामुळे काय झालं की माझ्या मनाचा गोंधळ वाढला आणि ओव्हर कॉन्फिडन्स माझ्यात आला. या टेक्निक शिकताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुमचं ग्राउंडिंग असणं, स्वतःचं प्रोटेक्शन करणं, तुमचं मन शांत आणि स्थिर ठेवणं, शरीर तुमचं तंदुरुस्त असणं, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. महत्वाची पहिली स्टेप म्हणजे बेसिक पासून जर सुरुवात करायचं तर आपला जो श्वास आहे, श्वासोश्वास तर प्रत्येक व्यक्ती त्याच्यावरच आपलं आयुष्य आहे, पण तो श्वास किती चालतो आणि तो किती काम करतो हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. तेव्हा आपण ती प्रॅक्टिस म्हणा किंवा त्या टेक्निक शिकण्याचं धाडस करावं. केली की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नसताना ओव्हर कॉन्फिडन्समुळे मी त्या टेक्निक शिकायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की त्या टेक्निक तर मी शिकले, प्रॅक्टिस पण मी सुरू केली, पण काय झालं की माझं शरीर अजून थकायला लागलं, मन माझं गोंधळात अगदी पडलं की हे याच्याने मला उपयोग होईल की दुसऱ्या टेक्निकने होईल की याच्याने बरं वाटेल. आणि त्याच्याने मग जो हवा तेवढा बदल म्हणा किंवा स्थिरता मला येत नव्हती. सायन्स म्हणजे असं मला वाटलं की हा चला काहीतरी आपल्याला पॉवर मिळालेली आहे. आणि मला असं जाणवायला लागलं की हा चला आपल्याला वेगळी काहीतरी छान अशी शक्ती, कुठून तरी अशी ताकद शक्ती मिळालेली आहे आणि त्याच्याने काय होणार की आपलं सगळं शरीर आणि मन एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल. आता आपल्याला म्हणजे अगदीच बरंच वाटणार आहे. पण नेमकी मी इथे चुकली होती, कारण अकल्ट सायन्स तुमचा अहंकार वाढवायला नाही, तुमच्यामध्ये जो अहंकार असतो तो विरघळायला मदत करतो तुम्हाला. आणि जेव्हा हा अहंकार येतो की अकल्टच्या मी सगळ्या टेक्निक शिकले, मी तुमच्यापेक्षा वेगळी आहे, मला सगळ्यातलं सगळं कळतं, मला आता सगळं माहिती आहे, तर तिथेच तुम्ही मोठी चूक करता. ती म्हणजे की तुमचं जे नवीन शिकणं आहे ते तिथे तुमचं स्टॉप घेतं, थांबतं. मेंटल हेल्थ आणि अकल्टचं अर्धवट ज्ञान मानसिक स्वास्थ्य खराब करतं आणि तुम्हाला ते गोंधळात टाकतं. म्हणजे तुम्हाला कळत नाही की हे बरोबर का हे चूक का हे टेक्निक वापरू. इथे तुमचा बेस हालतो आणि तुम्ही गोंधळून दिशाहीन व्हायला लागता. आणि मग त्यामुळे काय होतं, ओव्हरथिंक करायला लागतात, भीती वाटायला लागते, दुःख व्हायला लागतं, रडायला लागतात, तुमच्यातला आत्मविश्वास निघून जातो, बदल होतात. आपल्याला असं वाटतं ते प्रॅक्टिस करताना की हा ऊर्जा बदल होतोय, हे काहीतरी वेगळं आध्यात्मिक काहीतरी आपल्यामध्ये परिवर्तन होतंय असं तुम्हाला वाटायला लागतं. पण प्रत्येक अनुभव काही स्पिरिच्युअल नसतो. अकल्ट सायन्स हे सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही बेस पासून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सुरुवात करता, तर ते तुम्हाला आत्मशिस्त शिकवतं. तुमचा जो इगो असतो, अहंकार असतो, तो तुमचा लेव्हलला आणतो किंवा बेसला आणतो.
स्वतःकडे पारदर्शकपणे बघायला शिकवतो. आणि हे जेव्हा तुमच्यात बदल व्हायला लागतात, जेव्हा तुमच्यातला सच्चेपणा, साधेपणा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये येतो, तेव्हा तुमच्यातली आत्मशक्ती जागृत होते आणि अक्कलची हीच खरी जादू. मग तिला तुम्ही जादू नाव दिलं तरी चालेल, किंवा त्याला आपण म्हणू की तुमच्यातली जी पॉवर आहे, जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे ती जागृत झाली, असं आपण त्याला म्हणू शकतो. या मी 3 ते 4 बेसिक चुका केल्या, पण त्याच्यातून मला काय उमगलं, त्याच्यातून मला काय समजलं आणि त्या चुकांमधून मी काय शिकले, की कोणत्या चुका मला टाळायला हव्यात आणि मला व्यवस्थित मी ज्या टेक्निक ज्या 7 ते 8 टेक्निक शिकले त्यातल्या मला 2 ते 3च वापरून माझ्यामध्ये परिवर्तन किंवा बदल घडवायचा आहे. महत्वाचा आणि पहिला बदल म्हणजे इथून मला शांत होणं गरजेचं होतं. मग शांत होण्यासाठी काय करायला लागेल, तर श्वसन, दीर्घ श्वसन, शांत बसणं, स्वतःला स्थिर करणं, ग्राउंडिंगला आणणं, हा मी पहिला बदल केला. दुसरा म्हणजे ज्या टेक्निक शिकले त्यातल्या अगदी थोड्या 2 ते 3 टेक्निकचा यूज करते आणि तो नियमित ठेवला आहे. टेक्निकमुळे माझ्यात बदल असा झाला की मी स्वतःकडे न्यूट्रल, पारदर्शकपणे बघायला लागली. प्रत्येक सिच्युएशन, घटना, प्रसंग, बोलणं, संवाद या गोष्टींकडे पारदर्शकपणे, न्यूट्रलपणे बघायला लागली. फार मोठे बदल नाही झालेत अजून, पण हळूहळू पॉझिटिव्ह, म्हणजे स्वतःलाच मार्क द्यायचे म्हटले तर 10 पैकी मी स्वतःला 4 ते 5 मार्क देऊ शकते, म्हणजे कमीच ठेवेल मी स्वतःसाठी. जशी जशी इम्प्रुव्हमेंट होईल तसं तसं मी पारदर्शकपणे बघायला लागेल. पहिला बदल झाला म्हणजे मनाची घाई कमी झाली. पूर्वी मला लगेच वेळेत परफेक्ट हवं असायचं, ते माझं थांबलं. वेळेसाठी थांबायला शिकले. माझं मन पण शांत व्हायला लागलं, कारण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अपेक्षा कमी झाल्या सगळ्यांकडून, स्वतःकडून पण आणि समोरच्यांकडून पण. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, स्वतःवर प्रेम करायला लागले, न्यूट्रल व्हायला लागले. मी कन्फ्युज झाले होते. माझा चिडचिडेपणा, राग, एन्झायटी हे सगळं वाढलं होतं. खूप ओव्हरथिंक करायची, प्रश्न विचारायचे, आत्मविश्वास निघून गेला होता. आता मला काय हवं आहे, मला काय मिळवायचं आहे, हे मला कळलंय. आणि याचं सगळं जे श्रेय आहे या व्यक्तिमत्व बदलाला किंवा परिवर्तनाला, तर ते फक्त ह्या टेक्निक ज्या शिकली, त्यांचा सराव केला, स्वतःच्या आयुष्यात शिस्त आणली, त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, विचारांमध्ये बदल झाला असं मला वाटतं. तिसरा बदल झाला, मनाला आणि शरीराला जपायला लागले, काळजी घ्यायला लागले, स्वतःवर काम करायला लागले. वेळेवर झोप, योग्य आहार, योग्य विचार, योग्य कृती, हे अगदी म्हणजे शांत स्थिर राहून हे सगळं मला स्वतःला वेळ घेतला आणि हे करता आलं आणि माझ्यामध्ये हे बदल झाले, हे मला वेळोवेळी जाणवलं. पण ते बदल झालेले स्वतःला जेव्हा तुम्ही स्टेबल व्हायला लागतात, बॅलन्स व्हायला लागतात, मला असं वाटतं हा स्पिरिच्युअलिटीचाच, अध्यात्माचाच, सायन्सचाच भाग आहे. त्यासाठी तुम्हाला आयुष्यात शिस्त, या ज्या आपल्या जेवढ्या पण मॉडलिटीज, टेक्निक आहेत, अकल्चर, स्पिरिच्युअलिटी असेल, हे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणतात, स्टेबल व्हायला लागतात, शांत व्हायला लागतात, तर आपोआप तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल व्हायला लागतो. तुमचं शरीर साथ द्यायला लागतं, तुमचं मन स्टेबल होतं, स्ट्रॉंग होतं, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी येते, तुम्ही विचार करायला लागतात चांगल्या गोष्टींचा, पारदर्शकपणे त्या प्रत्येक सिच्युएशन कडे बघायला लागतात.
तर हा जो बदल आहे हा फक्त आणि फक्त अकल्ट सायन्स असेल, स्पिरिच्युअलिटी असेल यामुळेच होतो. आपण जर विचार करायला गेलं तर 100% आज 99% लोक जे दुःखी आहेत ते तुलनेमुळे. ही तुलना ही आपण खरं तर नैसर्गिक बाब समजतो तुलना ही किंवा जगण्याचं बळ समजतो. पण त्या तुलनेमुळे तुलना केल्यामुळेच बऱ्याच वेळी आपलं वैयक्तिक नुकसान होतं. काय आहे ना की आपल्याकडे समोरच्याकडे जे आहे ते सगळंच आपल्याकडे नसणार आहे. प्रत्येकाचं जगण्याचं जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. तर सगळ्यांना सगळंच मिळत नाही. मी पण तुमच्यातलीच होते. मी पण पूर्वी तुलना करायचे आणि आजारपणात तर मी खूप जास्त म्हणजे मानसिकदृष्ट्या अगदी कमकुवत झाले होते. त्यामुळे तुम्हाला सांगते, मला तुम्हाला खरंच सांगायला काही कमीपणा वाटणार नाही. माझे डोक्यावरचे केस निघून गेले होते. तर त्यावेळी मी जेव्हा केमोला वगैरे जायचे, तर लिटरली मी तुम्हाला सांगते की प्रत्येक स्त्रीकडे मी अगदी निरखून पारखून बघायचे आणि स्वतःलाच मनात प्रश्न विचारायचे की सगळ्या बायकांचे केस लांब आहेत, सगळ्या बायका तंदुरुस्त दिसतायत. मग ह्या इतक्या 100-200 बायकांमध्ये मलाच एकटीला आहे का कॅन्सर? मीच एकटी आहे का? तर ही पण तुलनाच होती. पण आज ह्याच्यातून बाहेर पडली, ह्या सगळ्या टेक्निक शिकले आणि ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की तुलना केल्यामुळे जास्त माणूस दुःखी होतो. तर हे सत्य स्वीकारणं की माझ्याकडे जे आहे ते परमेश्वराने मला खूप जास्त दिलंय आणि ते मला अजून वाढवायचं असेल तर माझ्यातच आहे ते सगळं वाढवणं. आणि अकल्ट सायन्स हेच तुम्हाला शिकवतं. मला पण पूर्वी सवय होती कोण काय करतो, कोण काय बोलतो, कोण कुठे जातो. आता मी त्या फंदात पडत नाही. मी स्वतःकडे जास्त लक्ष देते, स्वतःला जास्त वेळ देते आणि स्वतःमध्ये जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. आणि 5वा बदल केला, तुलना थांबवली, स्वतःकडे लक्ष दिलं. त्यामुळे मी आता आनंदी राहते. माझं दिनचर्या व्यवस्थित आहे. पूर्वी जी भविष्याची सतत भीती असायची, चिंता असायची, आता मला हा आत्मविश्वास आहे. कुठलीही सिच्युएशन आली, कितीही कठीण प्रसंग आला, तर त्या कठीण प्रसंगाला मी अगदी आत्मविश्वासाने त्याला मी तोंड देऊन याच्यातून मी बाहेर पडू शकेल. त्यामुळे हा आत्मविश्वास आला, माझं लाईफ स्टेबल झालं आणि ह्या टेक्निकमुळे सगळं झालेलं आहे. अकल्ट सायन्सच्या ज्या टेक्निक शिकले त्यामुळे माझ्यात ह्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या लाईफस्टाईलमध्ये हे सगळं परिवर्तन झालं आणि या परिवर्तनाचा बदल हा एका दिवसात झालेला नाही. ही जी टेक्निक आहे ही जादू नाही, हा संयमाने शिकण्याचा अभ्यासक्रम म्हणेल मी याला. अभ्यासक्रम जर तुम्ही म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने जर बघितलं, सिरियसली तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं तर ह्या टेक्निक जर शिकल्या तर ह्या टेक्निक खरंच तुमच्या आयुष्यात काम करतात, तुमचं व्यक्तिमत्व घडवतात, बदलवतात, तुम्हाला आत्मविश्वास देतात आणि हळूहळू तुमच्यामध्ये तुम्हाला बदल जाणवतो आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये हा बदल घडवू शकता. हिलिंग वापरू शकता, टेक्निक वापरू शकतात आणि ज्या दिवशी तुम्हाला तो मागे वळून जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे पूर्वीची मी आणि आत्ताची मी आणि तुम्हाला सांगते इतका आनंद त्यामध्ये असतो. मित्र-मैत्रिणींनो, एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवते. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव सांगायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.